1 किलो मूग डाळ आणि 1 किलो उडद डाळ घेऊन त्यांना छान पुसून घेतल्यानंतर त्यांना येथे मी छान निवडून सुद्धा घेतलेलं आहे. त्यानंतर त्यांना गिरणीत दळायला दिलेलं आहे. येथे मी 1.5 ग्लास पाणी घालून त्यामध्ये रामबंधू पापड मसाल्याचे पॅकेट घालून ते मिक्सचर छान उकळून घेऊन त्याला थंड करण्यास ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर येथे मी हे पीठ छान चाळून घेतल्यानंतर त्याच्यातलं थोडंसं पीठ साईडला काढून ठेवलेलं आहे. हे पीठ आपल्याला शक्य तेवढं घट्ट मळून घ्यायचं आहे. घट्ट मळून झाल्यानंतर त्याला एका डब्यात मी 1.5 तास भिजत ठेवलेलं आहे. जेव्हा हे 1.5 तास छान मुरलं जातं त्यानंतर ह्याच्यातलं पीठ घेऊन ते छान कुटून घेतल्यानंतर आणि त्याला छान आपल्याला कपडे जसे पिळतो तसं पिळून घेतल्यानंतर ताणून घेतल्यानंतर इथे मी आपलं पापड लाटायला सुरुवात केलेली आहे. हे पापड लाटताना आपल्याला हे ट्रान्सपरंट पापड लाटावे लागतात, जेणेकरून आपले पापड जेव्हा तयार होतात तेव्हा ते कुरकुरीत आणि छान तयार होतात आणि आपण इथे पीठ जेव्हा छान कुटून घेतो तेव्हा आपले पापड लालसर सुद्धा होत नाही. अशा प्रकारे आपले इथे पापड बनून तयार झालेले आहेत. अशा प्रकारचे कुरकुरीत पापड बनवण्यासाठी व्हिडिओला संपूर्ण जाऊन बघावे. थँक यू.